हॅलो, आम्ही आलोय फिश मार्केटला आणि फिश मार्केटला यायचं असेल ना, तर मी जाम खुश असते. कारण मला मासे प्रचंड आवडतात आणि त्याच्यापेक्षा पण मला मार्केटमध्ये जायला फार आवडतं, म्हणजे फिश मार्केटमध्ये. आणि इथे आल्यानंतर इथे तुम्हाला मासे दाखवते मी कोणते-कोणते आहेत. इथे आहे पापलेट आहे, त्याच्यानंतर कोळंबी आहे, सुरमई आहे, हलवा आहे आणि बाकीचे पण मासे आहेत, पण ते गोड्या पाण्याचे आहेत, ते आम्ही खात नाही. आणि आज आम्ही इथे कोळंबी घेणार आहे आणि हलवा घेणार आहे. बरं, आम्हाला सुरमई घ्यायची होती, पण सुरमई तेवढी फ्रेश नव्हती. त्याच्यामुळे आम्ही हलवा घेतला मस्त आणि कोळंबी घेतली. कोळंबी पण मस्त मोठी-मोठी भेटली आहे सगळी आणि हलवा पण चांगला आहे. बघू शकता पीस करून छान दिलेत त्यांनी. आणि एवढा हलवा काय आम्हाला आज जाणार नाही आहे. त्याच्यामुळे मी थोडा काढून ठेवते दुसऱ्या दिवशीसाठी. मस्त एक सांबार होईल, म्हणजेच हलव्याचा रस्सा होईल आणि त्याच्यानंतर फिश फ्राय होईल. आणि हे मी आत्ता फ्राय करणार आहे एवढे हलव्याचे तुकडे. आणि ही जी कोळंबी आहे ती एक मी फ्राय करायला ठेवले आणि एकाचा रस्सा करणार आहे. अगदी बेसिक मॅरिनेशन आहे. तिखट, मीठ, हळद, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट आहे आणि लिंबू असं पिळून मी दोन्ही मॅरिनेशन करून ठेवलेत. आणि ही हळद आणि मीठ टाकून मी थोडीशी कोळंबी ही फ्राय करून घेणार आहे. कारण ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी अगदी 2 मिनिटासाठी मी फ्राय करणार आहे ही बघा. आणि त्याच्यानंतर मी जो कांदा आणि टोमॅटो इकडे सॉफ्ट करून ठेवला, याच्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचा मसाला टाकते. कांदा आहे, खोबरं आहे, आलं, लसूण आणि गरम मसाला आहे. ते छान भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये सुके मसाले टाकलेत, म्हणजेच तिखट, मीठ, हळद, थोडासा गरम मसाला, धना पावडर आणि ही आहे काश्मीरी मिरची, म्हणजेच कलरसाठी. छान भाजून घेतला आहे मसाला अगदी तेल सेपरेट होईपर्यंत. आणि तसं झाल्यानंतर मग ही जी मी फ्राय केलेली कोलंबी आहे ती मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि सोबत भरपूर सारे कोकम टाकते, कारण रश्शाला एक वेगळीच टेस्ट येते. मग मस्त तिकडे उकळी यायला ठेवलं आहे आणि इकडे मी फ्रायचे मासे करायला घेते. इकडे तांदळाचं पीठ आहे, रवा आहे, थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ. मस्त हलवा याच्यामध्ये मी कोट करून घेतला आहे आणि तेलामध्ये सोडला आहे, अगदी गरम गरम तेलामध्ये. आणि बघू शकता इकडे फ्राय होतोय मासे, तोपर्यंत इकडे मी पीठ मळून घेतलं आहे चपातीचं. त्याच्यानंतर गरम गरम भात पण माझा तयार आहे, म्हणजे मी भात लावून घेतला आहे. इकडे छान रस्सा तयार आहे आणि एक साईडला माझे फिश फ्राय होतात. आणि हलवा फ्राय झाल्यानंतर मी कोळंबी लगेच फ्राय करून घेणार आहे. त्याच पिठामध्ये मी कोट करून घेते. आता हा हलवा जो फ्राय झाला आहे मस्त अगदी चुरचुरीत हलवा, तो मी काढून घेते. हा मी थोडासा याला रवा नाही लावला आहे, कारण माझ्या सासऱ्यांना आवडत नाही रवा लावलेला. हा मी मस्त मसाला फ्राय केला आहे आणि बाकीचे रवा फ्राय केलेत. आणि त्याच तेलामध्ये मी कोळंबी फ्राय करणार आहे. आता मी हलवा काढून घेतला आणि कोळंबी फ्राय करून घेते. कोळंबी पण छान चुरचुरीत आधी तळून घेते, कारण आमच्या घरी सगळ्यांना कोळंबी अशी आवडते. आणि जो हा एक हलव्याचा पीस आहे तो पण मी छान फ्राय करून घेते. मस्त इकडे मच्छी फ्राय होते. कोळंबीला फ्राय व्हायला काय खूप वेळ लागत नाही. आणि या साईडला मी ताट वाढून घेतले. छान हलवा आहे, कोळंबी आहे, कोळंबीचा रस्सा आहे आणि चपाती आहे.